Good morning, students. Now we have to start construction number 3. Construction number 3. In this construction, to construct a triangle if its perimeter, base and base angle which include the base are given. म्हणजे या थर्ड नंबरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला बेस दिलेला असेल, बेस अँगल दिलेले असेल आणि पेरिमीटर दिलेली आहे. बेस अँगल आणि पेरिमीटर दिलेली. पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडची प्लस दिलेली आहे. ट्रायंगलच्या तिन्ही साइडची प्लस दिलेली आहे आणि आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. नाउ सी द एक्झाम्पल. कन्स्ट्रक्ट triangle PQR in which angle Q is equals to 70 degree, angle R is equals to 80 degree and perimeter is PQ plus QR plus PR is equals to 9.5 centimeter. आपल्याला पेरिमीटर दिलेले आहे 9.5 सेंटीमीटर आणि दोन अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे, क्यू आणि आर चं मेजरमेंट दिलेलं आहे. आता फर्स्ट वी हॅव टू ड्रॉ द सेगमेंट 9.5 सेंटीमीटरचा. 9.5 सेंटीमीटरचा पहिले सेगमेंट ड्रॉ करायचा आहे, कारण आपल्याला तिन्ही साइडची लेंथ म्हणजे पेरिमीटर दिलेली आहे म्हणून आपण पहिले ड्रॉ करणार 9.5 सेंटीमीटरचा एक सेगमेंट. त्याच्यासाठी आपण घेतला बी पॉइंट, म्हणजे बी सी सेगमेंट आपण ड्रॉ करणार 9.5 सेंटीमीटरचा. बी पॉइंट घेतला, त्याच्यानंतर बी सी डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला 9.5 सेंटीमीटर. पहिले जेवढी पेरिमीटर दिलेली असेल तेवढं डिस्टन्स आपण ड्रॉ करून घ्यायचं आणि तो एक सेगमेंट घ्यायचा बी सी सेगमेंट घेतला 9.5 सेंटीमीटरचा. त्याच्यानंतर आता आपल्याला जे अँगल दिलेले आहे, क्यू अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि आर अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर क्यू अँगलचा हाफ अँगल घ्यायचा, म्हणजे मेजरमेंट 70 डिग्री दिलेला आहे तर त्याचा हाफ मेजरमेंट घ्यायचं 35 डिग्री आणि या बी पासून आपल्याला 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर अँगल आर दिलेला आहे 80 डिग्रीचा, तर त्याचं सुद्धा हाफ मेजरमेंट घ्यायचं आहे, म्हणजे 40 डिग्रीचा आपल्याला अँगल या पॉइंट सी पासून आपल्याला ड्रॉ करायचा आहे. म्हणजे आता आपण पॉइंट बी पासून हा 35 डिग्रीचा आपण काय करणार, अँगल ड्रॉ करणार. 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. प्रोटेक्टरच्या साहाय्याने 35 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे आणि 35 डिग्रीचं जे मेजरमेंट आहे तिथून जे अँगल ड्रॉ केलेला आहे तो रे घ्यायचा आहे. सपोज तो पॉइंट आहे आर आणि बी आर हा रे आपण ड्रॉ करायचा आहे. हा अँगल झाला 35 डिग्रीचा. त्याच्यानंतर पॉइंट सी पासून आपल्याला 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करणार आपण. हा झाला 40 डिग्रीचा अँगल. प्रोटेक्टर ठेवलेला इथे. प्रोटेक्टरच्या साहाय्याने आपण इथून 10, 20, 30, 40 मेजरमेंट घेतलं आणि 40 डिग्रीचं प्रोटेक्टर ठेवलेला आहे आणि हा पॉइंट जिथे 40 डिग्रीचा असेल, जिथे हा पॉइंट येईल तो पॉइंट आणि सी पॉइंट काय करायचं, जॉईंट करायचं आहे. हा झाला 40 डिग्रीचा अँगल. आता हे दोन्ही रे जिथे इंटरसेक्ट होत आहे तो जो पॉइंट आहे, हा पॉइंट झाला पी. या पॉइंटला नाव द्यायचंय पी. म्हणजे आपण जेव्हा पी क्यू आर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करतो आहे तर हे दोन अँगलचे जे रे आहे जिथे इंटरसेक्ट होत आहे तो पॉइंट झाला पी. समजलं. त्याच्यानंतर आता हा जो सेगमेंट झाला पीबी सेगमेंट आणि पीसी सेगमेंट, या दोन्ही सेगमेंटला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. पहिले पीबी सेगमेंटला आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करणार. सिमिलरली आपण मागच्या याच्यामध्ये पाहिलेलं परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा ड्रॉ करायचा आहे तसाच या पीबी सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला आपण. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. परपेंडिक्युलर बायसेक्टर या बीसी सेगमेंटला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होते त्या पॉइंटला नाव द्यायचं आहे क्यू.
perpendicular bisector intersect the segment BC at point Q. याला नाव द्यायचं आहे Q, म्हणजे हा झाला Q पॉइंट. चला त्याचप्रमाणे PC हा जो सेगमेंट आहे याला सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. प्रोसिजर परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायची प्रोसिजर सेम आहे, तशीच प्रोसिजरनुसार परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केला. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर हा परपेंडिक्युलर बायसेक्टर या BC सेगमेंटला ज्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होतो आहे त्या पॉइंटला नाव द्यायचं आहे R. हा जो पॉइंट आहे या पॉइंटला नाव द्यायचं आहे R. हा झाला R पॉइंट. आता जॉईंट PQ सेगमेंट अँड PR. PQ आणि PR सेगमेंट आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. हा झाला PQ सेगमेंट जॉईन केला. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, PR सुद्धा काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. आपण PR सेगमेंट सुद्धा काय करणार आहोत, जॉईन करणार. हा PR सेगमेंट जॉईन केला. आता पहा आपल्याला हा जो ट्रायंगल झालेला आहे PQR, दिस ट्रायंगल इज अ रिक्वायर्ड ट्रायंगल. म्हणजे आपल्याला जो ट्रायंगल पाहिजे होता, जो कन्स्ट्रक्ट करायचा होता ट्रायंगल, तो झाला हा PQR ट्रायंगल. आता पहा PQR ट्रायंगल झाला. आता क्यूचं मेजरमेंट किती आहे, आपल्याला क्यू मेजरमेंट किती दिलेलं आहे, 70 डिग्री. हा जो क्यू अँगल आहे, अँगल क्यू, मेजरमेंट ऑफ अँगल क्यू इज 70 डिग्री. हा 70 डिग्रीचा अँगल आहे. आणि मेजरमेंट ऑफ अँगल आर इज इक्वल्स टू 80 डिग्री. हा 80 डिग्रीचा अँगल आहे. अशा प्रकारे आपल्याला हा PQR अँगल कन्स्ट्रक्ट झाला. पण आता आपल्याला पाहायचं आहे याची पेरिमीटर ही किती आली पाहिजे, 9.5 सेंटीमीटर आली पाहिजे. तर आपण पाहणार पेरिमीटर 9.5 सेंटीमीटर येते का. आता PQ ची लेंथ किती येते पहा. PQ ची लेंथ येईल ही जवळपास PQ म्हणजे लेंथ, याची PQ ची लेंथ येईल 3.86. 3.86 ही PQ ची लेंथ झाली. त्याच्यानंतर PR ची लेंथ PR ची लेंथ 3.68. PR ची लेंथ झाली 3.68 आणि QR ची लेंथ आपल्याला मेजर करता येते. QR ची लेंथ झाली 1.96. आता पहा 3.86 प्लस 3.68 आणि प्लस 1.96 या तिघांची जर प्लस केली तर पहा याची ॲडिशन किती होते, 6 प्लस 8 प्लस 6 इज इक्वल्स टू 20. 0 2 कॅरी, देन 6 प्लस 2 8, 8 and 8 16, 16 प्लस 9 25, 5 कॅरी 2, 3 प्लस 2 5, 5 प्लस 3 8 आणि 8 प्लस 1 9. अशा प्रकारे 9.5 सेंटीमीटर या ट्रायंगलच्या तीनही साईडची लेंथ 9.5 सेंटीमीटर आलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. आता हे जे एक्झाम्पल होतं, हे एक्झाम्पल तुमच्या प्रॅक्टिस सेट 4.3 मधलं पहिलं किंवा दुसरं एक्झाम्पल आहे हे. आणि बाकीचे तुम्हाला 1 किंवा 2च प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे. तुम्हाला प्रॅक्टिससाठी ते स्वतः करायचे आहे. अशा प्रकारे तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पहिल्यांदा जे पेरिमीटर दिलेली आहे तो सेगमेंट ड्रॉ करायचा आहे. त्याला दुसरं नाव द्यायचं आहे. त्याला PQ वगैरे काहीच नाव द्यायचं नाही, त्याला दुसरं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर जेवढे अँगल दिलेले त्याचे हाफ अँगल घ्यायचे, मेजरमेंट हाफ घ्यायचं आणि अँगल ड्रॉ करायचे. त्याच्यानंतर ते जॉईन करायचं, ते दोन्ही रे जिथे इंटरसेक्ट होतील ते पॉईंट जॉईन करायचे. त्याच्यानंतर त्याला त्या सेगमेंटला परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर या BC सेगमेंटला जिथे इंटरसेक्ट होतात त्याला पॉईंट द्यायचा Q आणि R, आणि PQ आणि PR जॉईन करायचे. म्हणजे हा झाला PQR ट्रायंगल. अशा प्रकारे तुम्ही कन्स्ट्रक्ट करून पहा, तुम्हाला सुद्धा येईल. समजलं. हा झाला आपला थर्ड कन्स्ट्रक्शन. ओके.